पुण्यासह राज्यभरात मान्सूनची नेमकी काय स्थिती आहे आणि यापुढच्या काळामध्ये मान्सून नेमका कशा पद्धतीने वाटचाल करणार या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत हवामान तज्ज्ञ डॉक्टर SD सानप। सर, काय नेमकी परिस्थिती आहे, यापुढच्या काळात कशा पद्धतीने मान्सूनची वाटचाल असणार? सध्या जर बघितलं तर कोकण, गोवा आणि घाटमाथ्यांवर पाऊस पडताना दिसतोय, परंतु इंटेरियरमध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस होताना दिसतोय। मागील 24 तासांमध्ये कोकण, गोवा आणि घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे आणि अशीच परिस्थिती येणारे 2 ते 3 दिवस राहील आणि अजून 6-7 तारखेनंतर याची तीव्रता अजून कमी कमी होताना आपल्याला दिसेल। एकूण राज्याची ही परिस्थिती असणार आहे, जसं तुम्ही आता म्हटलं की 6-7 तारखेनंतर राज्यात म्हणजे पावसाचं प्रमाण कमी कमी होत जाणार। बरोबर, म्हणजे त्याची तीव्रता जी आहे ती कमी होत जाईल। आता घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस पडताना दिसतोय, तर 6-7 तारखेनंतर त्याची तीव्रता अजून कमी कमी होत जाईल आणि इंटेरियरमध्ये जे पर्जन्यछायाचे प्रदेश आहे तिथे तुरळक स्वरूपात पाऊस पडताना दिसतोय, त्यामध्ये सुद्धा थोडीशी घट होताना आपल्याला दिसेल। साधारणतः कशा पद्धतीने मान्सून आता या साधारणतः जून पासून आतापर्यंत, जून महिन्यात तर मान्सून बरसला असता, जुलैपासून खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली होती, काय ही तूट भरून निघालेली आहे का आता, का अजून काही साधारणतः मराठवाडा किंवा विदर्भ या भागात मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात तूट होती ती भरून निघाली आहे का? पूर्णपणे भरून निघालेली नाहीये असं आपण म्हणू शकतो, कारण अजूनही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी आहे, ज्यामध्ये सोलापूर, बीड, हिंगोली हे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत तिकडे अजूनही तूट ही 30% जास्त आहे आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस मागील 5-6 दिवसांपूर्वी जो पाऊस झाला होता त्यामुळे काहीशी तूट भरून निघालेली आहे, परंतु ती अजूनही निगेटिव्हमध्ये आहेत, इन द सेन्स वजामध्ये आहे। काही ठिकाणी -10, -15 अशा प्रकारची तूट तिकडेही आहे, परंतु मागच्या आठवड्यात झालेला पाऊस नक्कीच मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी दिलासादायक होता आणि पश्चिम महाराष्ट्राचं जर बघाल तर तिथे चांगला पाऊस झालेला आपल्याला दिसतो, ज्यामध्ये पुणे, सातारा, त्यानंतर नाशिक आणि कोकणामध्ये जर बघायचं झालं तर पालघर, रायगड, ठाणे आणि रत्नागिरी इकडे चांगला पाऊस झालेला आहे, परंतु सिंधुदुर्गमध्ये अजूनही पावसाची तूट कायम आहे। तर आणि हा जो पुण्यामध्ये आणि सराउंडिंग एरियाज किंवा घाट एरियाला जो पाऊस झाला आहे त्याचा फायदा नक्कीच धरणसाठा, पाणीसाठा वाढण्यासाठी झालेला आहे, परंतु मराठवाडा आणि विदर्भातील काही रिजनमध्ये अजूनही पावसाची प्रमाण जे आहे ते कमी आहे। पुणे आणि शहर आणि जिल्ह्यातली नेमकी काय परिस्थिती असणार आहे यापुढच्या 2 दिवसातली? घाटमाथ्यांवर, पुणे घाटमाथ्यांवर येणारे 2 दिवस ऑरेंज अलर्ट आहे आणि त्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होण्याचे चान्सेस आहेत आणि शहरामध्ये सुद्धा आता जो काही पाऊस होतोय तो काय जास्त तीव्रतेचा नाही आहे, 1-2 किंवा कंटिन्युअसली 1-2 स्पेल येत आहेत, परंतु आपण जर 24 तासाचा पाऊस बघितला तर तो 2 ते 5 मिलीमीटरच्या आतच आहे, त्यामुळे इकडचं प्रमाण इतकं नाही आहे, पण घाटमाथ्यांवर पाऊस मुसळधार प्रमाणे पडतोय, पण अशीच परिस्थिती 2 ते 3 दिवस राहील आणि त्यानंतर पावसामध्ये सगळीकडेच जे आहे प्रमाण, जे पावसाचं प्रमाण सगळीकडेच कमी होताना आपल्याला दिसेल। तर ज्या पद्धतीने सानप सरांनी सांगितलं त्यानुसार या पुढच्या काळात अर्थात 6-7 तारखेनंतर एकूणच राज्यभरात पावसाची जी काही तीव्रता आहे ती कमी कमी होत जाणार आहे आणि त्यामुळे जे काही आज उद्या 2 दिवस पुणे शहर, खास करून पुणे शहराच्या जिल्ह्यातल्या घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस बरसताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।